नमस्कार. या आठवड्यात केंद्र सरकारचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. पुढच्या महिन्यामध्ये राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाईल. या अर्थसंकल्पामध्ये शेतीविषयी काय काय तरतुदी आहेत याविषयी आपण चर्चा करीत असतानाच आणि सर्व वृत्तपत्रामध्ये आणि माध्यमामध्ये ही चर्चा होत असतानाच अमेरिकेने एकतर्फी भारत अमेरिका करार जाहीर करून टाकला. त्यामध्ये देखील शेतीच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या तरतुदी आपल्याला आढळतात. त्याच्यामध्ये अमेरिकेचा शेतमाल भारतात आणताना किंवा भारतात निर्यात करताना त्याच्यावर 0% आयात शुल्क लागू होईल अशा पद्धतीचा एकतर्फी निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. या कराराचे स्वागत करण्यात आलेलं आहे. पण त्याचवेळी भारताने आपल्या अर्थसंकल्पामध्ये शेतीविषयी केलेल्या तरतुदींचा आपण आढावा घेतला पाहिजे. कारण गेल्या वर्षी ज्या तरतुदी होत्या त्याच्यापेक्षा काही वेगळ्या तरतुदी नाहीत. त्याच्यामध्ये वाढ केलेली नाही. शिवाय तेलबिया त्यानंतर खाद्य कडधान्य यांचा विकास करण्यासाठी उत्पादन वाढवण्यासाठी काही मिशन चालवण्याचा निर्धार गेल्या वेळच्या अर्थसंकल्पात करण्यात आला होता. त्याच्यावर देखील यावर्षी काही तरतूद करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे भारतासारख्या इतक्या प्रचंड मोठ्या देशामध्ये डेअरी विकासासाठी 1,000 कोटी रुपयाची तरतूद गेल्या वर्षी होती. त्याच्यामध्ये फक्त 55 कोटी रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. आणि शेतमालाला दर अधिक चांगले मिळावेत यासाठी ज्या पायाभूत सुविधा उभ्या कराव्या लागतात त्यासाठी एका नया पैशाची पण तरतूद करण्यात आलेली नाही. या उलट शहरी भागातील पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 12,20,000 रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि खतासाठी जे अनुदान देण्यात येणार आहे त्याच्यावर 1,62,000 कोटीचं अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे. त्यामुळं हा सर्व अर्थसंकल्प पाहिल्यानंतर शेतीच्या भोवती अनेक बांध घालून संकट निर्माण केलेत का असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. इतक्या गंभीर अवस्थेमध्ये आपली शेती आलेली आहे आणि म्हणून मला वाटतं की या संदर्भात अधिक गांभीर्यानं चर्चा होणं अपेक्षित आहे. तुम्हाला हा जागर यावेळचा कसा वाटला हे जरूर कळवावे. याच्यामध्ये आता पुढच्या काही भागामध्ये आपण महाराष्ट्राच्या एकूण प्रगतीविषयी विचार करणार आहोत. कारण महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकरच येऊ घातलेलं आहे. त्यावर आपण सविस्तर 2-3 भागामध्ये मांडणी करणार आहोत. धन्यवाद.